तुम्हाला माहिती आहे का, तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याच्या आदल्या दिवसापासून काय घडलं होतं ते? फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला सकाळपासूनच तुकाराम महाराजांच्या वागण्यातील बदल आणि तेजपुंज चेहरा काहीतरी सांगत होता. रात्र झाली. तुकोबांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. नंतर ते नांदुरकीच्या वृक्षाखाली आले. सर्वांना नमस्कार करून कीर्तनाला उभे राहिले. विठ्ठल विठ्ठल असा टाळ, मृदुंग, चिपळ्या यांच्या गजरात जयघोष सुरू झाला. आज त्यांच्या आवाजात भलतीच भावार्द्रता होती. आज सर्व श्रोतेही कधी नव्हे तो एवढे तल्लीन झाले होते. या जयघोषात दिवस कधी उजाडला कोणाला कळलंच नाही. आणि तुकोबा विदेही अवस्थेत असतानाच गरुडावर बसून समोर भगवान विष्णू अवतरले आणि त्यांच्यासोबत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकाराम महाराज कुडीसह अदृश्य झाले आणि तुकोबांच्या आयुष्याचं सोनं झालं. ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.